नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हसतात. एनडीटीव्ही मराठीवरती आजपासून सुरू होतंय नवं कोरं आणि फ्रेश बुलेटिन. 7चा अलार्म. दिवसाची सुरुवात करणार आहोत ताज्या बातम्यांनी. राज्यातल्या गावखेड्यांपासून ते देश विदेशातल्या प्रत्येक बातमीची अपडेट आपल्याला या बुलेटिन मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये जमा होणार. आजपासून वितरण सुरू. आदिती तटकरे यांची घोषणा. विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपुरात ओबीसींचा मोर्चा. ओबीसी नेते आणि सामाजिक चळवळीतील संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात होणार सहभागी. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. फडणवीसांची निवडणूक नियोजन संदर्भात बैठक तर शिंदेंच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा. बेस्ट पतसंस्था निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच बेस्ट कामगार सेनेचा मेळावा. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून धुसफूस सुरू असल्याची सूत्रांची माहिती. सर्वच आमदारांना निधीची उपलब्धता करून देण्याची आमदारांकडून मागणी. 2019 पासून घायवळवर गुन्हा दाखल नाही. गुन्हे दाखल झालेल्या एकही व्यक्तीला परवाना दिला नाही. पोलीस विभागाच्या अहवालानुसार परवाना दिला जातो. योगेश कदमांचं स्पष्टीकरण. निलेश घायवळनं गोळीबार केलेल्या आरोपींचा काहीही संबंध नाही. ते एकमेकांना ओळखत नसल्याचा घायवळच्या वकिलांचा दावा. निलेश घायवळच्या वकिलांकडून रिट पिटिशन दाखल. मनोरमा खेडकर काल चौकशीसाठी रबाळे पोलीस ठाण्यात उपस्थित. गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारण नाही. मनोरमा खेडकरांचं भाष्य. कोल्ड्रिफ्ट सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला काल अटक. रंगनाथन गोविंदनबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी.